नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आता ACP अपूर्वाला म्हणत असते की खरंच बरं झालं तुम्ही आज या कार्यक्रमाला आलात. खरं तर तुम्ही इतक्या उच्च अधिकारी असतानाही आमच्या कार्यक्रमात आलात तर खरंच खूप बरं वाटलं. त्यावेळेला मग लगेच ती म्हणून दाखवते की नाही, बलदेवने आमंत्रण दिल्यावर तर मी येणारच होते. त्या त्यावेळेला अथर्व लगेचच असा घशातला आवाज काढून दाखवतो, मुद्दामच चिडवतो. तेव्हा लगेच अपूर्वा म्हणते की वाटलंच होतं मला, हा जो अथर्व आहे ना इतका मस्तीखोर आणि बदमाश आहे ना, की खरंच सगळ्यांच्या नुसत्या टांगा खिचत असतो. त्यावेळेला मग तो म्हणतो की नाही, म्हणजे बलदेवबद्दल बोललात ना म्हणून म्हणालो मी, बाकी काही नाही, सॉरी सॉरी, असा पटकनच आता तो बोलून जातो. तेव्हा ती हसायला लागते. नंतर मग पुढे लगेच तो म्हणतो की पण खरंच तुमचं खूप कौतुक आहे. आज तुम्ही आमच्या क्षितिजाचा जीव वाचवलात, खरं तर त्याबद्दल तुमचे खरंच खूप आभार आहेत. आणि त्यानंतर मग लगेचच तिचं लक्ष भूमी आणि आकाशकडे जातं. तेव्हा ती म्हणते की हरकत नाही, काहीच घाबरू नका, आणि कारण तुमच्या घराच्या सिक्युरिटीची जबाबदारी ही माझी आहे. आता हे माझं घर आहे, त्यामुळे इथे सगळं सेफ कसं राहील याची सगळी जबाबदारी माझी. त्यानंतर मग हे सगळं बोलल्यावर ती निघतच असते. तेवढ्यातच आता क्षितिजा तिला आवाज देते आणि म्हणते, "एक मिनिट काकू." तेव्हा ती मागे वळून बघते आणि म्हणते की एक गोष्ट राहिलीच. तेव्हा ती विचारते की "काय गं, कोणती?" मग त्यावेळेला ती पटकन तिच्या गालावर बोट दाखवते, म्हणजे मला तू गालावर पा दिली नाहीस. आता हे ऐकल्यानंतर क्षितिजाचं बोलणं ती म्हणते की "ओ, हे राहिलंच की नाही." असं म्हणून ती आता म्हणते की "अरे बापरे, ही तर खूप महत्त्वाची गोष्ट मिस झाली माझ्याकडून." असं म्हणून ती तिच्याकडे जाते आणि अपूर्वाला ती पटकनच आता एक गालावर पा देते. हे पाहिल्यावर खरं तर सगळ्यांना खूप त्यांच्या रिलेशनचं कौतुक वाटू लागतं. परंतु भूमी आणि आकाश यांना जरासं टेन्शन येत असतं की हे नक्की अपूर्वा ही कशी वागते, किंवा ती पोलीस आहे त्यामुळे आकाश आणि भूमी हे दोघंजणही आता खूप घाबरत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की त्याच वेळेला बलदेव म्हणत असतो की चल, मी तुला ना सोडायला येतो. त्यावेळेला मग आता लगेच बलदेवला अथर्व म्हणतो की कुठपर्यंत जाशील सोडायला. तेव्हा तो तिथेच थांबतो. अपूर्वा म्हणते की राहू दे, मी जाते, आणि ती गाडीत बसून निघून जाते. तेव्हा आता अथर्व म्हणतो की अरे झालं, गेली ती, किती किती डोळे भरून पाहणार आहेस. तेव्हा मग मानसी म्हणते की हो ना, म्हणजे बघ ना, किती डोळे भरून पाहणार आहेत बघ. म्हणजे कसं आहे ना, अगदी गाडी पण डोळ्यात साठवून ठेवतात ते. तेव्हा आता अथर्व म्हणतो की बरोबर, याचं अजून लग्न झालं नाही आहे ना, म्हणून याचं सगळं आहे. लग्न झालं की बघ कसं होतं ते. त्यावेळेला मानसी म्हणते की हे बघा, तू ना परत माझ्यावरती घसरून येऊ नकोस हा. तेव्हा मात्र बलदेवला तो म्हणतो की हरकत नाही आहे, असं काहीच नाही आहे. पण खरंच मला ना आनंद वाटतं, कॉंग्रॅच्युलेशन्स हा, असं म्हणून तो आता त्याला बोलायला लागतो. आणि असं बोलत असताना इथे आता मानसी पण म्हणते की हो खरंच भाऊजी, खूप बरं वाटलं. म्हणजे आता तुम्हीही आमच्या ह्याच्यात सामील झालात, म्हणजे आमच्या टीममध्ये सामील झालात कपल्सच्या. त्यावेळेला आता लगेचच पुढे अथर्व म्हणायला लागतो की तुम्ही दोघंही खरंच खूप कमाल आहात, कमाल, असं म्हणून त्यांचं कौतुक करत असतो. त्याच वेळेला भूमी आणि आकाश हे दोघंही रूममध्ये असतात आणि जे काही घडलेलं असतं अपूर्वाच्या बाबतीत ते सगळं काही त्यांना आठवत असतं. आणि ते आठवत असताना इथे आता क्षितिजाला कसं तिने वाचवलं आणि कशाप्रकारे भूमीला ती म्हणत होती की तुझं हे रहस्य ॲक्च्युली रहस्य वाटत नाही, हे सगळं सगळं आता त्यांना आठवत असतं. आणि त्यानंतर मग आता क्षितिजा ही झोपलेली असताना ते दोघंही म्हणतात की खरंच आपण किती वर्ष पोलीस डिपार्टमेंटपासून लांब राहत होतो, म्हणजेच कामापुरतं काम ठेवत होतो. खरं तर गायकवाड सर सोडलं तर आपण कोणाशी इतकं कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो. परंतु आता हे जे काही घडलं आहे ना, त्यामुळे मला खरं तर असं वाटायला लागलं आहे की अचानकच पोलीस डिपार्टमेंट ही आपल्यामध्ये येऊ पाहते. कारण इतके खाकी वर्दीशी आपण जवळीक नव्हती ठेवली. इतक्या वर्षानंतर आपण आपल्या खाकीकडे बघत नव्हतो. परंतु हे सगळं मला आपल्याला आता पुन्हा एकदा घरात यावंसं वाटतं आहे. मला खरंच काळजी वाटते. म्हणजे हे सगळं आपल्या घरात अचानक कसं काय येतं आहे, याची जरा मला चिंता वाटायला लागली आहे. आणि असं म्हटल्यानंतर इथे आता आकाश आणि भूमी हे दोघंही काळजीमध्ये असतात. आणि ते काळजीत असताना दुसऱ्या दिवशी सकाळी भूमी ही सगळ्यांसाठी फराळाचं ताट तयार करत असते खाण्यासाठी. त्याच वेळेला मग आता तिथे क्षितिजा बसलेली असते. ती म्हणते की अगं आई, फराळाचं ताट असं सजवायचं नसतं काही, त्याला अशी डिझाईन करायची असते. थांब मी तुला दाखवते, असं म्हणून आता ती डिझाईन करण्यासाठी दाखवत असते. त्यावेळेला मग मानसी म्हणते की बघितलंस का ताई, आपल्या क्षितिजाला किती सुंदर सुंदर डिझाईन तयार करता येते. त्याच वेळेला मग आता डिझाईन तयार करत असताना लगेचच क्षितिजा ते ताट घेते आणि ते तयार करत असते आणि दोघीजणही तिचं कौतुक करतात. मग भूमी म्हणते की हो गं बाई, खरंच खूप सुंदर सुंदर, माझ्यापेक्षा सुंदर केलंस तू हे सगळं. असं म्हटल्यावर आता आकाश येतो आणि म्हणतो की प्रिन्सेस, अरे तू कुठे होतीस, मी तुला सकाळपासून शोधतोय, आहेस कुठे तू, हॅप्पी दिवाळी. तेव्हा मग ती म्हणते की बाबा, असं बोलायचं नसतं हां,
मग तो म्हणतो की कसं बोलायचं असतं मग? तेव्हा ती बोलून दाखवते की ते काय बोलतात, शुभ दीपावली. तेव्हा मग तो म्हणतो की हो, हो, अगदी बरोबर. शुभ दिवाळी, बरोबर की नाही? तेव्हा मग आता सगळेजणं हे तयार झालेले असतात आणि म्हणतात की अरे वा, चला फराळ खायचं आहे. पण ही फराळाची प्लेट सजवली तरी कोणी? तेव्हा मग लगेचच पुढे मानसी म्हणते की आपल्या क्षितिजा मॅडमनी सजवलेली आहे ही प्लेट. त्यावेळेला आता सगळेजण म्हणतात की अरे वा, खूप छान, खूप सुंदर सजवली आहे प्लेट. त्यावेळेला मग आता असं झाल्यानंतर सगळेजण क्षितिजाचं कौतुक करत असतात. त्याच वेळेला आता इथे बलदेव म्हणत असतो की वा, आमच्या प्रिन्सेसने केलं ना, मग ते तर मस्तच असणार, त्याच्याबद्दल काहीच वाद नाही आहे. चला चला, आपण सगळेजण फराळ खाऊया. पुन्हा एकदा भूमीच्या हातचा फराळ चविष्ट. तेव्हा मग सर्वजण ताव मारणार असतात. तेव्हा मग लगेचच पुढे आकाश आणि भूमी हे दोघंही बघतात आणि भूमी म्हणते की मग मुलगी कोणाची आहे? तेव्हा मग आकाश म्हणतो माझी. मग त्यावेळेला लगेचच मानसी म्हणते की थांबा, तुम्ही ना भांडू नका. आपण क्षितिजालाच विचारूया की ती कोणाची आहे. क्षितिजाला ती विचारते की काय गं, तू कोणाची आहेस? आईची आहेस की बाबांची आहेस? त्यावेळेला ती म्हणते की एक मिनिट, आत्ता मी सांगते. बाबा, मला तू सांग की तू कोणाचा आहेस? आईचा आहेस की माझा आहेस? असं म्हटल्यावर लगेचच आता भूमी ही त्याच्याकडे हसत बघते आणि म्हणते की बोल आता, काय बोलायचं आहे ते. तो पूर्णपणे गप्पच बसलेला असतो, कोणाचं बोलू काहीच नाही. नंतर मग ती म्हणते की आई, आता तू सांग मला, तू कोणाची आहेस? माझी आहेस की बाबांची आहेस? असं म्हटल्यावर आता भूमी म्हणते की घे, आता तू पण बोलून दाखव काय बोलायचं आहे ते. असं म्हटल्यावर आता सगळेजण अगदी आश्चर्यचकित झालेले असतात. काय बोलायचं कोणाला काही कळलेलं नसतं. तेव्हा मग भूमी म्हणते की कसं आहे ना पिल्लू, तू आमच्या दोघांची आहेस आणि आम्ही दोघंही तुझे आहोत. असं म्हणून क्षितिजाला ती जवळ घेते आणि तिची पापी घेते. त्यानंतर मग आता अथर्व म्हणतो की चला चला, आपण दरवर्षीप्रमाणे फराळ खायला सुरुवात करूया. आणि मग काय, दरवर्षीप्रमाणे फराळ ताईने बनवला. तेव्हा ती म्हणते की मग सोपं सोपं ते मी केलं. चिवडा आणि शेव हे सगळं फक्त मी केलं. बाकी कठीण कठीण पदार्थ होते ना, ते सगळे ताईनेच केले आहेत. बाकी मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा मग असं म्हटल्यावरती ती गप्पपणे तिथे बाजूला बसलेली असते. आणि मग लगेचच पुढे आकाश हा खायला सुरुवात करणार असतो. तेवढ्यातच तिथून आता पौर्णिमा चाललेली असते आणि पौर्णिमा जात असताना भूमी थांबवते आणि म्हणते की अगं, दिवाळीचा पहिली पहाट आहे आणि जा, त्यामुळे तू आता फराळ करून जा, अशीच खाली पोट जाऊ नकोस. तेव्हा ती म्हणते की नाही, मला निघावं लागेल. तिथे आश्रमातली मुलं ही माझी वाट बघत असतील ना, त्यामुळे मला निघालंच पाहिजे. त्यांच्यासाठी मला फराळ घेऊन जायचं आहे. त्याच वेळेला मग आता लगेचच पुढे ती जात असताना सगळे फराळाला आग्रह करतात म्हणून म्हणून पौर्णिमा म्हणते की मी तुमच्या अपमान करणार नाही, मी हा लाडू घेते. असं म्हणून ती लाडू निघून चाललेली असते. तेवढ्यात क्षितिजा म्हणते की काकू थांब, काकू थांब. आता क्षितिच्या जवळ ती येते आणि म्हणते की बोल, काय झालं बेटा? तेव्हा ती म्हणते की काकू हे घे, प्लीज हे खा ना. त्यावेळेला मग ती तो लाडू तिला भरवायला जाते. तेवढ्यातच तो लाडू ती घेते आणि तोच लाडू ती क्षितिजाला भरवते आणि म्हणते की खरंच खूप छान. नको काळजी करूसा बाळा, इथे तू एकटी नाही आहेस, इथे सगळे तुझ्यासोबत आहेत की नाही. परंतु आश्रमात जी लहान मुलं आहेत ना, त्यांच्यासोबत दिवाळी सेलिब्रेट करण्यासाठी कोणी नाही आहे. आणि त्यामुळेच मी सांगते की मी लवकर येईन हा जाऊन, तू तोपर्यंत इथे थांब. असं ती बोलायला लागते. मग पौर्णिमा निघून जाते. तेव्हा आता क्षितिजा तिथे येते आणि क्षितिजा आल्याबरोबर सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात. आणि त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना क्षितिजा किती समजूतदार आहे आणि त्याचप्रमाणे पौर्णिमा बोलायला लागते की खरंच पौर्णिमाबाबतीत मानसी बोलत असते की आपली पौर्णिमा या वर्षात किती चेंज झाली ना, म्हणजे किती काही झालं तरीही तिच्या बाबतीत ती कशी चुकीची वागायची, परंतु आता किती समजूतदार झाली आपली पौर्णिमा. तेव्हा भूमी म्हणायला लागते की हो, कसं असतं ना, एखाद्या व्यक्तीला जबरदस्त जेव्हा धक्का लागतो तेव्हा ती सुधारते आणि तिच्या आयुष्यात असंच काहीतरी झालं आहे. परंतु तिला आयुष्यात सुधारणा करण्यासाठी खूप मोठा त्याग करावा लागला आहे. बरं ठीक आहे, ती जाऊन येईल लवकर आणि तसंही त्या आश्रमातल्या मुलांसाठी ती करते, तर तिचं त्यामध्ये मन रमत असतं म्हणून. आणि त्यानंतर मग आता बलदेव म्हणत असतो की चला आता फराळ खायला सुरुवात करूया. तेव्हा मग आता लगेच अथर्व म्हणतो की आता या फराळाला पुढच्या वर्षीपासून आणखी खात लागणार आहे. नवीन मेंबर जो घरात येणार आहे ना, म्हणजे नवीन सून येणार आहे. असं म्हटल्याबरोबर इथे आता बलदेव म्हणतो की तेव्हा बघूया आपण, पण मला एक गोष्ट नक्की की भूमीसारख्या चविष्ट हाताचा फराळ कोणालाही मिळणार नाही. आणि मला माहिती आहे अपूर्वा पण तेच मान्य करेल की भूमीसारखं कोणीही बनवू शकणार नाही. सगळेजण आता हसायला लागतात. त्यानंतर मग आता लगेचच पुढे भूमी म्हणते की बरोबर आहे. मानसी म्हणते की आपण एक काम करूया, आपण ना आता त्यांचं लग्नाचंच बघायला सुरुवात केली पाहिजे. आता दिवाळी आहे, त्यानंतर लग्न बघितलं पाहिजे. तेव्हा मग लगेचच आकाश म्हणायला लागतो की अरे, तुम्ही इतकी घाई कशासाठी करताय? म्हणजे दिवाळीचे दिवस आहे, 4 दिवस, ते दिवाळीचे दिवस जाऊ दे, मग त्यानंतर आपण बघूया काय करता येईल ते.
म्हणजे सगळ्या बाकीच्या गोष्टींचा विचार करायला हवा, त्यानंतर लग्नाचं बघूया ना, इतक्यातच घाई कसली करताय? असं म्हटल्यावर आता इथे पौर्णिमा म्हणजेच जी भूमी असते ती आकाशच्या मताला होकार देते. परंतु यामुळे दोघांनाही जरासं टेन्शन असतं. जेव्हा लग्नाचा विषय निघतो त्यावेळेला जरा आकाश हा टेन्शनमध्ये येतो आणि दोघंही भूमी आणि आकाश दोघंही एकमेकांकडे टेन्शनने बघत असतात आणि हे सगळं बलदेव नोटीस करतो. आणि त्यानंतर मग इथे आता आकाश हा गायकवाड सरांना भेटायला आलेला असतो. सरांना तो शुभ दीपावली विश करून त्यांना गिफ्ट देतो. तेव्हा मग गायकवाड सर म्हणतात की थँक्यू व्हेरी मच. खरंच खूप बरं वाटलं तुम्हाला आज भेटून. म्हणजे घरातल्या व्यक्तीची भेट झाल्यासारखी वाटली इतक्या वर्षानंतर. तेव्हा मग आता लगेच आकाश म्हणतो की हो अगदी बरोबर. पण सर तुम्ही पार्टीला का आला नाहीत दिवाळीच्या? आम्ही सगळे रागवले हो तुमच्यावर. तेव्हा तो म्हणतो की हो मिस्टर आकाश, ॲक्च्युली काय ना, दिवाळीच्या या दिवसांमध्ये भरपूर गडबड असते. त्यामुळे काल बंदोबस्तावर होतो. हरकत नाही, पुढच्या वेळेला नक्की येईन. पुढच्या वेळेला म्हणजे आता दिवाळी सरली की एखादा दिवस नक्कीच फेरी मारीन मी, हरकत नाही. तेव्हा मग लगेचच आकाश म्हणतो की हो ॲक्च्युली काय झालं ना, त्या नवीन ज्या ACP आहेत ना, ACP अपूर्वा पुरोहित, त्या आल्या होत्या दिवाळीसाठी. तेव्हा मग लगेचच गायकवाड म्हणतात की वॉव! म्हणजे त्या मॅडम आल्या होत्या का तुमच्या घरी? तेव्हा मग तो म्हणतो की हो अगदी व्यवस्थित आहेत त्या. त्यावेळेला मग गायकवाड पण तिची तारीफ करू लागतात आणि म्हणतात की हो तुम्ही म्हणाल ना तर अपूर्वा पुरोहित एकदम बेस्ट ACP आहेत. खरं तर जेव्हापासून त्यांचं नागपूरवरून जे ट्रान्सफर झालं आहे ना, तेव्हापासून त्यांनी इकडच्या कामाचा अगदी दणदणीत चार्ज घेतलेला दिसतोय. सगळं काही व्यवस्थित होताना दिसतंय. परंतु त्या खरंच अगदी उत्तम ऑफिसर आहेत. तसं बघायला गेलं तर त्यांच्या बाबतीत हे खरंच खूप कौतुक आहे त्यांचं, की त्यांनी एकही केस अशी रिकामी सोडलेली नाही. सगळ्या केस अगदी त्यांच्या व्यवस्थितपणे असतात. किती काही झालं तरीही गुन्हेगारांना ते अजिबात सोडत नाहीत. प्रत्येक केसच्या अगदी मुळापर्यंत जाऊन ती केस त्या शोधून काढतात. त्यांचा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे. कधीही त्यांनी कुठल्याही केसमध्ये चुकी केलेली नाही आहे. आणि त्यामुळेच मी तुम्हाला म्हणेन की कुठल्याही प्रकारची केस त्याच अगदी उत्तमपणे हँडल करू शकतील. त्यावेळेला मग आता आकाशला तो म्हणतो की मला असं वाटतंय की तुम्ही त्यांच्या बाबतीत जरा विचार करावा. म्हणजे मी काय म्हणतोय की ही रागिनी पटवर्धन यांची केस जर त्यांच्याकडे आपण दिली तर नक्कीच काहीतरी फायदा होऊ शकेल. म्हणजे रागिनी पटवर्धन जरी पाताळात जरी पडलेल्या असल्या, लपलेल्या असल्या तरीही ही जी केस आहे या मॅडम सोडवून टाकतील आणि त्या रागिनी पटवर्धनना आपल्यासमोर उभं करतील. तेव्हा मग लगेचच पुढे आकाश म्हणतो की नको सर, आम्हाला ना आता त्या बाबतीत काहीच नाही करायचं आहे. कारण की एकदा की रागिनी आत्या गेली आहे मग मला तिच्याबद्दल आता काहीही विचार करायचा नाही किंवा काहीही बोलायचं नाही. हे जे काही चाललं आहे ना ते सगळं तसं चालू द्यायचं आहे. आणि म्हणूनच आता ती येणार नाही, त्यामुळे मला आनंदच झाला आहे. आमचं कुटुंब अगदी सुखी आहे, त्यामुळे त्याचा विचार मला अगदी करायचाच नाही. तेव्हा मग लगेचच गायकवाड सर म्हणतात की हो हो चालेल, हरकत नाही. असं म्हटल्यावर इथे आता सगळंजणं होत असतं आणि गायकवाड म्हणतात की बघा तुम्ही नक्की पण याबाबतीत एकदा विचार करून बघा. ते अगदी व्यवस्थित मॅडम आहेत असं आता आकाशला ते सांगतात. त्यानंतर बलदेव त्याच्या रूममध्ये येतो आणि तेवढ्यातच अपूर्वाचा कॉल येतो. मग अपूर्वा विचारते की काय झालं? घरी काही बोलणं झालं का आपल्या बाबतीत? म्हणजे काल मी आले होते तर कोणी काही बोलणं केलं का? असं ती अगदी आश्चर्यानेच विचारत असते. नक्की काय झालं? त्यानंतर मग आता लगेचच पुढे तो म्हणायला लागतो की हो ॲक्च्युली सगळ्यांना तू तसं आवडली आहेस. पण मला ना जरा थोडं वेगळं वाटतंय. म्हणजे सगळ्यांना थोडी काळजी अशी वाटते की तू ACP आहेस ना, मग पोलीसवाली बायको नको असं सगळेजण म्हणतायत. म्हणजे कसं आहे ना, त्यांनाही जरा टेन्शन आलं की घरात जर पोलीस सून येत असेल तर मग थोडं टेन्शनच आहे ना. म्हणून ते जरा विचार करतायत, म्हणजेच वेळ घेत आहेत विचार करण्यासाठी. त्यावेळेला लगेचच आता ती म्हणायला लागते की अच्छा म्हणजे असं असं होणार आहे तर? तेव्हा तू खरंच म्हणतोयस का हे सगळं? तेव्हा ती म्हणते की हो अगदी खरं बोलते मी सगळं हे. म्हणजे काय आहे ना, आकाश आणि भूमी हे दोघेही जरा विचित्र म्हणजेच वेगळ्या वळणात वाटले. त्यांना जरा वेगळंच वाटत होतं पोलीस येणार घरात म्हणून, बाकी काही नाही. आणि त्यात तू ACP त्यामुळे तुझं पद मोठं. तेव्हा ती म्हणते की पदाचं काय आहे पण इतकं मला हेच कळत नाही आहे. तेव्हा मग लगेच तो म्हणतो की नाही मला तरी असंच वाटतंय की सध्या तरी आपण या गोष्टीचा विचार नको करूया. तेव्हा मग ती म्हणते की असं का करतोस तू? सगळ्या गोष्टी व्यवस्थित तर होत आहेत ना. त्यावेळेला मग आता लगेचच पुढे तो म्हणतो की नाही व्यवस्थित नाही. मला असं वाटतं की तुला ना आपल्या लग्नासाठी तुझी ही नोकरी सोडून द्यावी लागणार आहे, म्हणजेच तुझं पोलिसी खाक्या. तेव्हा ती म्हणते की तुला माहीत आहे ना की मला हे सगळं किती प्रचंड आनंदित आहे, तरीही तू असं म्हणतोयस. तेव्हा मग तो म्हणतो की हो मी कसं तरी मनवलं असतं, परंतु आता हे सगळं होत असताना आपल्याला मनवणं तर खूपच कठीण राहिलं. कारण काय झालं ना की भूमी आणि आकाश त्यानंतर मग आता इथे बलदेव तिला म्हणतो की तुला ही नोकरी सोडावी लागेल, चालेल ना?
कारण की जर नोकरी नाही सोडली तर मग लग्नात प्रॉब्लेम येऊ शकतो. ती म्हणते की बलदेव, पण तुला माहिती आहे ना, मला माझं प्रोफेशन किती चांगलं वाटतं. म्हणजेच किती काही झालं तरी याच्यासाठी या लेवलपर्यंत येईपर्यंत मी खूप कष्ट घेतलेत रे, तुला माहिती आहे. मग तो म्हणतो की काय करू आता, माझ्याकडे ही ऑप्शन नाही आहे. तेव्हा ती म्हणते की ओके फाईन, हरकत नाही. ठीक आहे, मी सोडते माझी नोकरी. मग त्यावर तो म्हणतो की ठीक आहे, सोडावी लागेल नोकरी तुला. ठीक आहे ना, चालेल ना? तेव्हा ती म्हणते की हो, पण आपल्या नात्यासाठी मी काही करू शकते. त्यानंतर मग तो म्हणतो की बाकी सगळ्या गोष्टी तुला सोडाव्या लागतील. तेव्हा ती म्हणते की हो चालेल, मी सोडते. असं म्हणून ती चक्क सोडण्याचंच ठरवते. त्यानंतर मग आता आकाशला गायकवाड समजावत असतात की तुम्ही जर रागिनी मॅडमची केस त्या मॅडमकडे दिली तर नक्कीच काहीतरी त्याच्यात सॉल्व्ह होऊ शकतं. म्हणजे मला असं वाटतंय की काहीतरी करता येईल. तेव्हा मग आकाश म्हणतो की इतके वर्ष जे वादळ शांत आहे ते शांतच राहू द्या सर, उगीचच कशाला, जाऊ दे. तेव्हा मग गायकवाड म्हणतात की मला असं वाटतंय ना मिस्टर आकाश, की एखादी गोष्ट शांत झाली ना, याचा अर्थ ती उफाळून परत वर येणार आहे. त्यामुळे आता मला असं वाटतंय की तुम्ही या गोष्टीचा विचार करायला हवा, कारण किती काही झालं तरीही आकाश चुकीचं काही घडायला नको. त्यावेळेला मग आकाश म्हणतो की हो, मलाही तेच जाणवतं की किती काही झालं तरीही चुकीचं या मुलीच्या बाबतीत आणि मुलाच्या बाबतीत घडायला नको. कारण ती कशी बाई आहे आपल्याला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे गेले 7 वर्ष ती कुठल्याही गोष्टीत काही अडकायचं बघत नाही आणि आपणही तिला नाही आणायचं. कारण ती जिथे असेल तिथे सुख असेल असं मला वाटतं आणि त्यामुळे आपण आता कुठल्याही प्रकारची गोष्ट इथे तरी बसून करू शकत नाही. असं आता म्हटल्याबरोबर इथे गायकवाड म्हणतात की ठीक आहे, पण तुम्ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की वादळ शांत होत राहील ना, तर वादळ शांत होत असताना त्याच्याबरोबर आणखी काहीतरी गोष्टी असतातच ज्या सुरू होतात. त्यामुळे तुम्ही विचार करा आणि मग ठरवा की काय करायचं ते. त्यावेळेला मग बाग ते दोघंजणही अगदी विचारत असतात. आकाश म्हणतो की बरं सर, मी निघतो, चला तुम्हाला पुन्हा एकदा हॅप्पी दिवाळी. असं म्हणून तो आता तिथून निघतो. परंतु आकाशच्या डोक्यामध्ये मात्र टेन्शन असतं. गायकवाडांनी सांगितलेलं की आत्याची केस पुन्हा रिओपन करायची. तेव्हा बलदेव हसतो आणि म्हणतो की काय काय चाललं आहे का तुझं? तेव्हा ती म्हणते की हे बघ बलदेव, पुन्हा जर अशी माझ्याबरोबर मस्करी केलीस ना तर बघ, तुला ना मी अजिबात सोडणार नाही, लक्षात ठेव. आणि किती वेळ गेला रे माझा या सगळ्यामध्ये, तुला ना लक्षात ठेव, मी 3rd डिग्री देईन. तेव्हा तो घाबरतो आणि म्हणतो की नको नको, प्लीज असं 3rd डिग्री वगैरे काही देऊ नको. सगळं काही व्यवस्थित आहे आणि सगळं काही व्यवस्थित होईल. त्यानंतर मग आता असं म्हटल्यावर बलदेव ह्या सगळ्या गोष्टी करत असतो आणि तिला चिडवत असल्यामुळे ती आणखीनच चिडलेली असते आणि त्याला म्हणते की मग पुन्हा मला असं जर काही बोललास ना तर बघ मी काय करते ते, चांगलीच तुला पोलीस स्टेशनमध्ये टाकून ठेवेन मी. असं म्हटल्यावर इथे आता बलदेव म्हणतो की ठीक आहे. त्यावेळेला मग आता इथे बलदेव म्हणायला लागतो की ठीक आहे, काहीच हरकत नाही आहे. अगं तू घाबरू नको, सगळ्यांना तू खूप आवडली आहेस आणि तसंही क्षितिजालाही तू खूप आवडलेली आहे. त्यानंतर मग आता ती क्षितिजाची तर खूपच लाडकी झाली असं तो सांगतो आणि त्याचबरोबर आता भूमी आणि आकाशचं मला जरा वेगळं वाटतंय. त्यामुळे मला जरा बघावं लागेल की नक्की काय करायचं आहे. त्यानंतर आता तो म्हणतो की बरं ठीक आहे, या विषयावरती जरा नंतर बोलूया. मग त्याबरोबर बलदेव म्हणतो की ठीक आहे, आपण लग्नाचा जो काही विषय आहे तो विषय आता लवकरच काढूया, हरकत नाही. असं म्हटल्यानंतर इथे आता बलदेव तिला पुन्हा हॅपी दिवाळी म्हणतो. मग ती म्हणते की अरे याचं काय, मगाशीच तर तू मला विश केलंस. त्यावेळेला तो म्हणतो की हो पुन्हा एकदा केलं, हॅपी दिवाळी. त्याच वेळेला आता लगेचच ती म्हणायला लागते की अच्छा, आता मला लक्षात आलं की तुला काय ऐकायचं आहे ते, परंतु काय आहे ना की मी ड्युटीवरती आहे. त्यावेळेला मग तो म्हणतो की ठीक आहे, तू ड्युटीवरती असशील परंतु मी तर नाही आहे ना. त्यामुळे मग तो तिला आय लव्ह यू असं बोलून दाखवतो. त्याच वेळेला ती म्हणते की ओके फाईन, आय एम ऑन ड्युटी असं म्हणून ती आता फोन कट करते. त्यावेळेला आता बलदेव हसायला लागतो. नंतर लवकरात लवकर लग्नाची बोलणी भूमी आणि आकाश यांच्याबरोबर करायची आहेत. त्यांच्याशी मला मला बोललं पाहिजे, हे सगळं तो बोलतो. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की बलदेव भूमी आकाशकडे येतो, त्यांना एक पेपर देतो आणि म्हणतो की जेव्हापासून तुम्हाला माझ्या आणि अपूर्वाच्या नात्याबद्दल समजलंय तेव्हापासून तुम्ही दोघं जरा माझ्या बाबतीत रिलक्टंट वाटतंय मला. नक्की काय आहे? तुम्ही दोघं माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तुमच्या मनाच्या विरोधात जाऊन किंवा तुमच्या मर्जीविरोधात मी कुठलाही निर्णय अजिबात घेऊ शकणार नाही आहे. त्यावेळेला मग भूमी आणि आकाशला जरा वाईट वाटतं की आपल्यामुळे बलदेवलाही थोडासा त्रास होतोय. तर भूमी आणि आकाश दोघंजणही आता पोलीस स्टेशनमध्ये जातात. त्यावेळेला तिथे अपूर्वा ही एका गुंडाला मारत असते आणि हे सगळं होत असताना आता भूमी आकाश तिकडे जातात आणि तेच सगळं बघून घाबरतात. त्यांना रागिणीच्या बाबतीत जराशी भीती वाटत असते. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.